महाविकास आघाडीच्या एकूण? बघा, संजय राऊतांना फार तुम्हाला माहितीच आहे की आम्ही काही फार सिरियसली घेत नाही. शेवटी ही महाराष्ट्राच्या जनतेने कोणाला कौल दिलाय हे अगदी काही तासांमध्ये, अवघे काही तास उरलेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी समोर येणार आहे. पण मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून एवढं आपल्याला फार जबाबदारीने सांगू इच्छिते की या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारने केलेल्या ज्या योजना होत्या त्या थेट लाभार्थ्यांपर्यंत गेल्या आणि सगळ्यात लाडकी योजना म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या लाडक्या देवाभाऊने जी योजना केली ती योजनेचा थेट लाभ हा लाडक्या ताईंना भेटला. मी स्वतः गडचिरोलीपर्यंत गेले होते आणि त्याही ठिकाणी महिला आनंदित होत्या की देवाभाऊने दिलेली भाऊबीज आम्हाला मिळाली. एक लाडक्या बहिणींचा एक उत्साह, त्याचबरोबरीने सरकारने केलेली कामं, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला चांगलं जनमत मिळेल असा मला तरी विश्वास आहे. आमदारांना कधीपर्यंत मुंबईत बोलवले? नाही, काही मला आयडिया नाही, मला काही माहिती नाही. तो माझा नाही. तरीही तुम्ही इतका खात्रीशीर म्हणत असतानाही संजय राऊत म्हणतात की भाजपला इतकी घाई झालेली आहे की घाईमध्ये अदानीला सुद्धा ते मुख्यमंत्री करतील. मी तुम्हाला हेच सांगितलं की संजय राऊतांना किती आपण सिरियसली घ्यावं हे आपल्याला ठरवायला पाहिजे. प्रत्येक वेळेला त्यांची भूमिका ही वेगळी असते. जमिनीवरची जी रियालिटी आहे, जी आम्हाला अनुभवायला आली, त्याच्याच वर चर्चा होती आणि तेच रिपोर्टिंग आम्ही आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी केलं. समोर आले विनोद तावडेंनी एक नोटीस बजावली आहे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना की 5 कोटी रुपये मी वाटल्याचा खोटा आरोप केलाय. बिनशर्त माफी मागा 24 तासात, नाहीतर 100 कोटीचा दावा दाखल करताय. त्यांनी आता काय केलंय आणि काय मला मी पाहिलेलं नाहीये सकाळपासून, परंतु त्या ठिकाणी विनोदजींनी त्यांची जी काही भूमिका होती या घटनेच्या संदर्भामध्ये ती त्यांनी त्या वेळेला ठेवलेली आहे. त्यातलीच ही एक त्यांची भूमिका असावी. ताई, आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडी असेल किंवा